आणि आता घेणार आहोत काही घडामोडींचा नॉनस्टॉप आढावा। आशिया आणि आफ्रिका पाठोपाठ झिका विषाणूचा आता भारतातही शिरकाव झालाय। देशात पहिल्यांदाच झिका विषाणूचे 3 रुग्ण आढळून आले आहेत। जागतिक आरोग्य संघटनेने या वृत्ताला दुजोरा दिलाय। विशेष म्हणजे तिन्ही रुग्ण हे अहमदाबादमधील बापूनगर परिसरातले आहेत। यामध्ये एका गर्भवती महिलेचाही समावेश आहे। या महिलेची जानेवारी महिन्यात चाचणी घेतली होती। भारतातही झिका विषाणूचे रुग्ण आढळून आल्यानं खळबळ उडाली होती। आरोग्य मंत्रालयाने आपल्या वेबसाईटवर बापूनगर इथल्या तिन्ही रुग्णांना झिका विषाणूची लागण झाली आहे असं म्हटलंय। जानेवारी ते मे 2017 पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात स्वाईन फ्लूमुळे एकूण 221 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला। त्यात एकट्या पुण्यामध्ये 58 रुग्णांची नोंद करण्यात आली। याशिवाय यावर्षी 15,000 रुग्णांमध्ये स्वाईन फ्लूची लक्षणं आढळून आली होती। पुढच्या 2 दिवसात मान्सून केरळात दाखल होणार आहे अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने दिली। तर महाराष्ट्रातही 2 ते 3 जून दरम्यान पूर्व मोसमी पाऊस होण्याची शक्यता कृषी हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी वर्तवली आहे। येत्या 48 तासात मान्सून येण्याची चाहूल लागतात शेतीतल्या कामांना वेग आलाय। सांगली जिल्ह्यातला शेतकरी कुठे शेतातील सड पालापाचोळा गोळा करतोय तर कुठे शिवार स्वच्छ करून शेणखत पसरतोय। काही शेतकऱ्यांनी अगदी शेत स्वच्छ करून नांगरणी कुळवणी करायला घेतली। तर दुसरीकडे मागील 3 वर्ष पाऊस न पडल्यानं इंदापुरातला शेतकरी मात्र मोठ्या आर्थिक संकटात सापडला होता। पण यंदा पाऊसमान चांगलं आणि मान्सूनची चाहूल लागताच त्यानं आपली पावलं शेताकडे वळवली आणि इंदापूरमध्येही शेतकऱ्यांनी शेतीच्या मशागतीला सुरुवात केली। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरात अचानक मान्सूनपूर्व पाऊस झालाय। काल दुपारी 4:30च्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे। त्या पावसामुळे 45 डिग्रीचे चटके सहन करणाऱ्या अकोलेवासियांना मोठा दिलासा मिळालाय। तिकडे अमरावतीतही मुसळधार पावसामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत शेकडो क्विंटल माल पावसात भिजला। शेतकऱ्यांचं यामुळे मोठं नुकसान झालंय। प्रॉव्हिडंट फंडच्या बाबतीत कोणतीही घट होणार नसल्याचं आता स्पष्ट झालं। आतापर्यंत कर्मचाऱ्यांच्या पगारातनं पगाराच्या 12% रक्कम पीएफमध्ये जमा होत होती। ती रक्कम आता 10%वर येण्याची शक्यता होती। मात्र 12% रक्कमच पगारातनं पीएफमध्ये जमा होणार असल्याचं सांगितलं जात आहे। कोकण रेल्वे मार्गावर मोठा गाजावाजा करत सुरू झालेली अत्याधुनिक सेवा असलेल्या तेजस एक्सप्रेसला गणेशोत्सवाच्या काळात चांगलीच मागणी आहे। 25 ऑगस्टला गणेश चतुर्थी आहे आणि त्यावेळी 23 ऑगस्ट रोजी तेजस एक्सप्रेसची तिकीटही फुल झाली आहेत। या दिवशीची प्रतीक्षा यादी 145 पर्यंत गेली आहे। 21 ऑगस्टची तिकीट अद्याप उपलब्ध असली तरी 8 ते 10 दिवसात ही देखील तिकीटं संपतील असा दावा केला जातोय। दरवर्षी कोकण मध्य रेल्वेतर्फे जादा गाड्या सोडल्या जातात। या परिस्थितीत नव्याने सोडलेल्या तेजस एक्सप्रेसचा फायदा प्रवाशांना होईल असा दावा केला जातोय। इकडे राज्य परिवहन मंडळाच्या प्रत्येक बसवर आता जय महाराष्ट्र लिहिलेलं बघायला मिळणार आहे अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली। काहीच दिवसांपूर्वी कर्नाटकचे नगरविकास मंत्री रोशन बेग यांनी कर्नाटकच्या लोकप्रतिनिधींनी जय महाराष्ट्र म्हटलं तर त्यांच्यावर कारवाई होईल असं म्हटलं होतं। महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात यावरूनच वाद निर्माण झाला होता। याच पार्श्वभूमीवर रावते यांना विचारलं असता त्यांनी आता प्रत्येक एसटीवर जय महाराष्ट्र लिहिलं जाईल असं म्हटलंय। एअर इंडियाचा महाराजा आता विक्रीला निघणार असल्याचे संकेत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिले। एका दूरदर्शन वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत एअर इंडिया ही सरकारी कंपनी खासगी उद्योगाला विकणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। निर्गुंतवणुकीच्या माध्यमातून एअर इंडिया खासगी कंपनीला विकली जाणार असल्याचे संकेत त्यांनी दिलेले आहेत। त्यामुळे एअर इंडियासह हवाई क्षेत्रात देखील खळबळ उडाली। दरम्यान जेटली यांनी प्रवासी संख्येच्या हिश्श्याचे जे गृहीतक एअर इंडियाची स्थिती सांगायला वापरलंय ते चुकीचं आहे असा आक्षेप एअर इंडियातील अधिकाऱ्यांनी घेतला। HSC बोर्डाच्या निकालाची तारीख येत्या सोमवारी म्हणजे उद्या जाहीर होणार आहे। याबद्दलची अधिकृत माहिती राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हामाणे यांनी दिली। सोमवारी होणाऱ्या म्हणजे उद्या होणाऱ्या पत्रकार परिषदेत ही तारीख जाहीर होईल। त्यामुळे 30 किंवा 31 तारखेला राज्यात 12वीचा निकाल लागू शकतो। स्वराज्याच्या खात्म्यानंतर काश्मीरमधील परिस्थिती अधिक चिघळण्याची शक्यता आहे। काश्मीरमध्ये हुरियत कॉन्फरन्सने 3 दिवस बंदची हाक दिली आहे। त्यामुळे काश्मीरात कर्फ्यू लागू करण्यात आलाय। दरम्यान काल हिजबुल मुजाहिदीनचा उत्तराधिकारी सब्जा रहमानला मारण्यात आलाय। जम्मू काश्मीर भागात दहशतवादी कारवाया करणाऱ्या हिजबुल मुजाहिदीनला भारतीय जवानांनी टार्गेट केलंय। बातमी आहे उत्तर प्रदेशमधल्या रामपूरमध्ये 14 तरुणांच्या टोळीने मुलीला मारहाण करून तिच्यावर विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला। रामपूरमध्ये एका शेतात 2 मुली आणि 1 मुलगा बसलेले होते। तेवढ्यात काही तरुणांची टोळी तिकडे आली। शेतात बसलेल्या मुलामुलींना तिघांनी जबर मारहाण केली। एवढंच नव्हे तर तिघांमधल्या एका मुलीसोबत त्याने अश्लील चाळे देखील केले आणि तिच्यावर जबरदस्ती देखील केली। यात पीडित मुलगी बेशुद्ध पडली आहे। तर दुसरीकडे तिच्या मित्रांनी तिला सोडवायचा प्रयत्न केला मात्र त्यांनाही या तरुणांच्या टोळीने मारहाण केली आहे। या सगळ्या प्रकरणाचा व्हिडिओ बनवून या टोळीने तो सोशल मीडियावर अपलोड केला ज्याच्यावरून पोलिसांना याबद्दलची माहिती मिळाली। पोलिसांनी या प्रकरणी 14 तरुणांवर गुन्हा दाखल केला आणि एकाला अटक केली आहे। हा सगळा प्रकार 26 मेचा आहे आणि पीडित मुलगी बेपत्ता आहे।
शिवसेनेच्या आमदाराच्या गुंडगिरीची घटना साताऱ्यात घडली आहे। महाबळेश्वरमध्ये पर्यटक कर मागितल्याच्या कारणावरून शिवसेनेचे आमदार तुकाराम काते यांनी वनसमितीच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली आहे। ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। या प्रकरणी महाबळेश्वर पोलीस ठाण्यात आमदार विरोधातील वनसमितीच्या कार्यकर्त्यांची तक्रार न घेता उलट वनसमितीच्या कार्यकर्त्यांवरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सिक्युरिटीसह विमान प्रवासाला एअर इंडियाकडून परवानगी नाकारण्यात आली। या आठवड्याच्या सुरुवातीला राज ठाकरे एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करणार होते, त्यावेळची ही घटना आहे। एअर इंडियाकडून नियमांचा दाखला देत शस्त्र असलेल्या अंगरक्षकासह विमानाने प्रवास करू शकत नाही असं राज ठाकरे यांना सांगण्यात आलं होतं। मुंबई ते ग्वाल्हेर असा प्रवास राज ठाकरेंना करायचा होता। मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्यांच्या सिक्युरिटी स्टाफसह मुंबई विमानतळावर गेले, त्यावेळी विमानाच्या आत शस्त्र नेण्यास परवानगी नसल्याचं एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आलं होतं। तिकडे कोल्हापुरात काल पुन्हा एकदा एसटी बसच्या अपघाताचा थरार अनुभवायला मिळाला। ऐन गर्दीच्या वेळी रंकाळा चौपाटीजवळ बोलोली रंकाळा एसटीचा ब्रेक फेल झाला। मात्र चौपाटीजवळ उभा असलेल्या जावेद फरास या युवकाने प्रसंगावधान राखत एसटीच्या चाकाखाली मोठे दगड टाकत एसटी रोखण्याचा प्रयत्न केला। 4 दिवसांपूर्वी उमा टॉकीज चौकात एसटीचा ब्रेक फेल होऊन अपघात झाला होता, त्यातच पुन्हा एकदा कोल्हापुरात एसटीचा ब्रेक फेल झाल्याची पुनरावृत्ती बघायला मिळाली। तिकडे रेल्वे पुलाजवळ रेल्वेने धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना वर्ध्यातल्या पुलगावमध्ये घडली आहे। हरीश विस्तारी असं या व्यक्तीचं नाव आहे आणि आपल्या गावी परतत असताना हा अपघात घडलाय। रात्री 9 वाजता हा अपघात घडल्याचा अंदाज आहे आणि तेव्हापासून मृतदेह रेल्वे रुळावर तसाच पडून आहे। जेव्हा हा अपघात घडला तेव्हा रेल्वेच्या काही अधिकाऱ्यांनी तो मृतदेह उचलून बाजूला ठेवला, मात्र त्याची पुढे कुठलीही दखल घेण्यात आली नसून अद्याप तो मृतदेह रेल्वे रुळा शेजारी तसाच पडून आहे। पावसाळा अवघ्या 4 दिवसांवर येऊन ठेपलेला असला तरी मुंबईत मंजुरी मिळालेल्या रस्त्यांच्या कामांपैकी 40% कामं पावसाळ्याआधी पूर्ण होणार नसल्याचं स्पष्ट झालंय। यामुळे मुंबईकरांना यंदाच्या पावसाळ्यात खड्ड्यातनंच प्रवास करावा लागणार आहे। मुंबईत 600हून अधिक रस्ते नव्याने बांधण्यात येणार आहेत, तर 666 रस्त्यांच्या पृष्ठीकरणाचं काम पावसाळ्यानंतरही चालू राहणार आहे। पावसाळ्यातही मुंबईच्या रस्त्यांची कामं चालू राहणार असल्यानं मुंबईकरांना खड्ड्यातनंच वाट शोधावी लागणार आहे। निरनिराळ्या विकास कामांसाठी वाटेल तसे खोदलेले रस्तेही पुणेकरांसाठी डोकेदुखी ठरते। शहराच्या कानाकोपऱ्यात विशेष करून जंगली महाराज रस्ता, सेनापती बापट रस्ता अशा परिसरात खोदलेल्या रस्त्यांचा नागरिकांना त्रास होतोय। विशेष म्हणजे खोदकामाची मुदत संपून गेलेली आहे आणि पावसाळा तोंडावर आलाय तरी महापालिका या कंपन्यांना दंड आकारताना दिसत नाहीये। जंगली महाराज रोड, आपटे रोड, प्रभात रोड हा परिसर किंवा सेनापती बापट रोड या शहराच्या सगळ्या भागांमध्ये सध्या खोदलेले रस्ते बघायला मिळतात। नागपूरमध्ये केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या 60निमित्तचा सोहळा पार पडलाय। त्यानिमित्ताने गडकरींचा मेणाचा पुतळा तयार करण्यात आला। हा पुतळा पाहून सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोलेंना साक्षात गडकरीच आहेत असं वाटलं आणि त्यांनी गडकरींच्या पुतळ्याला भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, पण प्रत्यक्षात तो पुतळा निघाल्यामुळे बडोलेंना उशाळल्यासारखं झालं आणि नितीन गडकरींचा हा पुतळा सध्या गडकरी वाड्यात ठेवण्यात आलाय। भविष्यात लोणावळ्याच्या वॅक्स म्युझियममध्ये हा पुतळा ठेवण्यात येणार आहे। कुतूहलाच्या जगात वावरणाऱ्या मुलांना विज्ञानाकडे वळवावं बाजूला लक्ष गेला तेव्हा गडकरी साहेब त्या ठिकाणी होते। अत्यंत सुंदर त्यांनी लोणावळ्याला पण मी तिथं भेट दिली असताना फार चांगल्या पद्धतीने त्यांनी तिथं पुतळे बनवले। या ठिकाणी हुबेहूब गडकरी साहेब आपल्या मागे। कुतूहलाच्या जगात वावरणाऱ्या मुलांना विज्ञानाकडे वळवावं यासाठी नेहरू तारांगणतर्फे लवकरच प्रयोगशाळा सुरू करण्यात येणार आहे। 5वी पर्यंतच्या मुलांसाठी प्रयोगशाळा सुरू व्हावी, तिथे मुलांनी त्यांच्या आवडीचे प्रयोग करावेत आणि मुलांना विज्ञान समजून घ्यावं यासाठी नेहरू तारांगण प्रयत्न करत असल्याचं नेहरू तारांगणच्या प्रशासनाचं म्हणणं आहे। तिकडे नागपूरमध्ये काँग्रेसतर्फे भोपळा आंदोलन करण्यात आलं। नागपूरच्या रामटेक रस्त्यावरील मनसर टोलनाका बंद व्हावा या मागणीकरता वाहन चालकांना भोपळे वाटून आंदोलन करण्यात आलं। हा टोलनाका बंद व्हावा या मागणीसाठी अनेक वेळा भाजपच्या नेत्यांना विनवण्या करण्यात आल्या होत्या, मात्र त्यावर अद्याप कोणताही निर्णय घेतला गेला नसल्यानं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नागपुरात हे आंदोलन केलंय। शनिवारी ब्रिटिश एअरवेजच्या सगळ्या फ्लाईट्स तांत्रिक बिघाडामुळे रद्द करण्यात आल्या होत्या। लंडनमधील 2 प्रमुख विमानतळांवरून होणारी ब्रिटिश एअरवेजची संध्याकाळी 5 पर्यंतची सगळी उड्डाणं रद्द झाली। ब्रिटिश एअरवेज या कंपनीच्या कम्प्युटर सिस्टीममध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय। मात्र ऐनवेळी या फ्लाईट्स रद्द झाल्यानं ब्रिटिश एअरवेजनं प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांची ऐनवेळी गैरसोय झाली। गेल्या 5 महिन्यात देशात 60 वाघांचा मृत्यू झाल्याची अधिकृत नोंद करण्यात आली। आधीच देशात वाघांची संख्या कमी आहे, आता ही 60 वाघांच्या मृत्यूची बातमी समोर येते। जानेवारी 2017 ते मे 2017 या दरम्यान वाघांच्या मृत्यूची ही आकडेवारी आहे। विशेष म्हणजे मृत्यू पावलेल्या वाघांचं वयोमान हे 4 ते 8 वर्षांमधलं आहे। मध्य प्रदेश, कर्नाटक, उत्तराखंड, महाराष्ट्र आणि इतर अशा 10 राज्यांमध्ये या वाघांचा मृत्यू नोंदवला गेलाय। महाराष्ट्रात या 5 महिन्यांच्या कालावधीत 8 वाघांचा मृत्यू झालाय, त्यामुळे महाराष्ट्रासहित देशभरात व्याघ्र संरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आलाय।
नाशिकची अंजली पाटील ही मराठमोळी तरुणी सुपरस्टार रजनीकांत सोबत काम करणार आहे. काल करिकालन असं या चित्रपटाचं नाव आहे आणि आजपासून या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात होतीये. सुपरस्टार रजनीकांतसह काम करण्याची संधी मोजके आणि नशीबवान कलाकारांनाच मिळते. राधिका आपटेनंतर आता ही संधी अंजली पाटीलला मिळाली आहे. स्वतः अंजलीने ट्विट करून रजनीकांत सोबत काम करत असल्याची खुश खबर तिच्या चाहत्यांना दिली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीचा लेकीसोबतचा फोटोशूट सध्या सोशल मीडियावर गाजतंय. सौरव गांगुली त्याची पत्नी डोना हिने सोशल मीडियावरनं सौरव आणि सनाचे काही फोटो शेअर केले. प्रीमियम ज्वेलरी ब्रँडसाठी करण्यात आलेल्या जाहिरातीच्या वेळी या फोटोंना सध्या चांगलीच पसंती मिळते. दरम्यान अल्पावधीतच क्रिकेट जगात सौरव आणि सना या बापलेकीचा फोटो व्हायरल होतोय. 12वीच्या सीबीएसई बोर्डाचा ऑनलाईन निकाल लागलाय. नोएडामधील रक्षा गोपाळ हिने 99.6% गुण मिळवत देशभरात पहिला क्रमांक पटकावला. तर देशभरात सीबीएसईचा एकूण निकाल हा गेल्या वर्षीपेक्षा 1% घसरून 82% इतका लागलाय. सीबीएसईच्या संकेतस्थळावर 12वीचा निकाल जाहीर झालाय, तर आयसीएसई बोर्डाचा 12वीचा निकाल उद्या दुपारी 3 वाजता जाहीर करण्यात येणार आहे.